नमस्कार श्रोते हो, श्री स्वामी समर्थ. संजीवनी स्वामी कृपेची भाग 1 यामध्ये आपले स्वागत आहे. या पुस्तकामध्ये आपल्याला स्वामी कृपेची अनुभूती जाणून घ्यायला मिळेल. चला तर वळूयात स्वामींच्या पहिल्या अनुभूतीकडे. श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपे पालटे अंतरंग. श्री भाटे काकांची आणि माझी गाठभेट तशी योगायोगानेच झाली. श्री स्वामी समर्थांची आवड नुकतीच निर्माण झाली होती. नुसत्या स्वामी या नावानेच मन अजूनही आनंदून जाते. मी सुमारे 2 वर्षापूर्वी भर उन्हात एका मित्रासह एका बँकेचे मार्केटिंग करत हिंडत होतो. श्री भाटे काकांच्या घराजवळ एक बंगला होता. तेथे त्या घराच्या गृहिणीने श्री गजानन महाराजांचा प्रसाद दिला. प्यायला थंडगार पाणी दिले. आशीर्वाद घेऊन पुढे निघालो. तोच मला काकांचा स्वामी नावांचा बंगला दिसला. तेव्हा मी माझ्या मित्रास सांगितले की मी या बंगल्यात विचारणा करतो, तू पुढे जा. मी बंगल्यात गेल्यावर सौ भाटे काकांनी माझे स्वागत केले व पिण्यासाठी पाणी दिले. तेवढ्यात श्री भाटे काका तेथे आले व आमची नव्याने ओळख झाली. श्री स्वामींचा विषय रंगला. काकांनी त्यांचे अनेक अनुभव सांगितले व त्यांचा श्री स्वामी मूर्ती संकल्पनाचा विषय निघाला. माझ्याही मनात अशी श्री स्वामी मूर्ती आपल्या घरी असावी असे होते. मला श्री भाटे काकांनी पुढल्या गुरुवारी येण्यास सांगितले. त्याप्रमाणे नंतरच्या गुरुवारी त्यांच्याकडे जाऊन श्री स्वामी मूर्ती घरी आणली. माझा मुलगा चिरंजीव अथर्व वय 5 वर्ष याने ती मूर्ती हातात घेतली व देवघरात जाऊन मूर्तीला चक्क कुंकू भासले. ती मूर्ती स्वच्छ करून देवघरात ठेवली. तसे त्या मूर्तीचे फक्त डोळे निखाऱ्यासारखे लाल राहिले. कित्येक दिवस मी मोठ्या कौतुकाने मूर्तीला दूध मध साखरेचा अभिषेक करीत होतो, पण डोळे जसेच्या तसेच होते. जसा मी माझा स्वभाव वाईट व्यसने दुर्गुण श्री स्वामी कृपेने बदलले, तसे लाल डोळे त्यांची लाली कमी होऊन पुन्हा पूर्ववत झाले व त्या मूर्तिरूप भेटीनंतर माझे आयुष्य हे पूर्णतः सुव्यवस्थित झाले. श्री वसव भाटे यांचा आशीर्वाद कायम माझ्या व इतर स्वामी भक्तांच्या मस्तकी राहो व आम्हा सर्वांची उन्नती हो. तसे श्री स्वामींची व आईवडिलांची सेवा चिरकाल घडो ही श्री स्वामी माऊलींजवळ प्रार्थना. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज समर्थ सद्गुरु श्री अक्कलकोट स्वामी समर्थ की जय. श्री स्वामी समर्थ. श्रोते हो, आजच्या अनुभूतीनुसार आपण आपल्यातले दुर्गुण ओळखूयात आणि स्वामींना शरण जाऊयात. पुढच्या अनुभूतीसाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या अनुभूतीमध्ये. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.